नमस्कार सर्व शेळी पालक बंधू आणि भगिनींना, कैलास गावडे या गोट फार्म चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. तर चला, आपल्या चॅनलवरती नवीन आहात तुम्ही, व्हिडिओ पाहत आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. खूप छान अशी महत्त्वाची माहिती या व्हिडिओद्वारे आपल्याला मी सांगणार आहे. तर चला, आता दुपारचे जवळजवळ 4 वाजलेले आहेत आणि आपण आता शेळ्या शेतामध्ये चरायला सोडलेले आहेत. तर चला, असे आपल्या 2 शेळ्या आहेत का त्या 2 शेळ्यांची वार्षिक उत्पन्न मला 80 ते 85 हजार रुपये मिळालेले आहे. 80 ते 85 हजार रुपये त्या 2 शेळ्यांची आपल्याला इन्कम मिळालेली आहे. आणि त्या 2 शेळ्या आता मी तुम्हाला दाखवत आहे व्हिडिओच्या माध्यमातून. आणि ते तुम्ही म्हणाल ते कसं, एवढी इन्कम कशी मिळाली 2 शेळ्यांची 80 ते 85 हजार रुपये 6 महिन्याची, आपल्या वर्षाची इन्कम मिळालेली आहे. तर ती कशी मिळाली ते पण आपण सांगणार आहे. तर त्या अगोदर चला तुम्हाला तो जोड दाखवतो. आणि तो जोड आहे सख्या जुळ्या बहिणी, दोन्ही सख्या जुळ्या बहिणी आहे. पाहू शकता, हे पहा, ही एक आहे, पहा ही एक शेळी आहे, आता ती चरत आहे. आणि हिची सख्खी दुसरी बहीण सेम टू सेम तिच्यासारखीच आहे. हे पहा, इथे चरत आहे, सेम टू सेम सारख्याच आहे दोन्ही पण. हे पहा, हिचं शिंग मोडलं आहे, तिचं शिंग मोडलेलं नाही. तर आता सध्या ही 2.5-3 महिन्याची गाभीण आहे. बघू शकता, व कासाला लागली, कास पण केलेली आहे. थांब ग, हे पहा, कासाला लागलेली आहे. आता ती खाली होईल थोड्या दिवसात. तर चला, तुम्ही म्हणताल व आता एवढी इन्कम कशी भेटली. तर हिला झाले आणले त्यावेळेस, आणि हा जोड आपण फक्त 8,000ला, आपला 8 आणि 8 16,000ला जोड आणलेला आहे. कितीला आणला आहे सुरुवातीला, फक्त आपण हा 16,000ला जोड आणला होता. हे पहा, दोन्ही समोरच दिसतात बघा, एक तिकडून चरते, एक इकडून चरते. दोन्ही जांभळे आहेत दिसायला, डोक्याला त्यांच्या पांढरा आहे. तर हा जोड आहे. हे पहा, हा जोड दोन्ही. चल पुढं, अगोदर जोड बघून घ्या. चल ग पुढं. वर गेल्या दोन्ही पण जांभळ्या कलरच्या आहेत. तर एकीला 4 पिल्ले झाले, एकीला आणले त्यावेळेस 2 पिल्ले झाले. तर असे 6 पिल्ले झाले त्यांना दोन्हीला. आणि ते 6 पिल्ले आपण 7,000ने विकले. 7,000ने विकले म्हणजे एका वेताचे दोन्हीचे 42,000 रुपये इन्कम भेटली. किंवा ही एक जांभळी आहे आणि तिची सख्खी बहीण बघा, ही एक आहे. ह्या दोन्ही शेळ्या आहेत. तर 42 आणि 42 तुम्ही गणित करू शकता. जवळपास 85-90च्या आसपास त्यांचं इन्कम झालेली आहे, वार्षिक उत्पन्न. तर 2 शेळ्यांचं आपलं वार्षिक उत्पन्न झालेलं आहे 85 ते 90 हजार रुपये. आणि त्यांना एकीला 4 पिल्ले हमखास होतात, एकीला 2 पिल्ले होतात. तर असं 2 शेळ्यांचं वार्षिक उत्पन्न आहे आपलं 85 ते 90 हजार रुपये. कोणाला खरं वाटणार नाही, पण ही रिअल कंडिशन खरं आहे. तर अशा जर आपल्याकडे 10 शेळ्या जर असतील, चांगल्या क्वालिटीच्या असतील, असे 2-2, 4-4 पिल्ले देणाऱ्या शेळ्या असतील, चांगल्या दुधाचे जर असतील, तर तुम्ही वार्षिक उत्पन्न लाखो रुपये कमवू शकता. एक 9-10 शेळ्यापासून. आपण 2च शेळ्यांपासून जवळपास $2.5 लाख रुपयाची इन्कम करत आहे. $2.5 लाखाच्या वर, थोडंच कमी पडतं आहे. 10-5 हजार, 10-20, 10-15 हजार रुपये कमी पडतं आहे. म्हणजे 2 शेळ्यांची आपली वार्षिक उत्पन्न जवळजवळ लाखाच्या आसपास जाते. अशा जर आपल्याकडे 9-10 शेळ्या जर असतील तर नक्की आपण चांगली वार्षिक उत्पन्न मिळू शकतो. तर चला, मी सांगतो तुम्हाला, ते पिल्ले आपण 4 महिने, 3.5-4 महिने ते पिल्ले सांभाळले. आपण 3.5-4 महिन्याच्या पिल्ले सांभाळल्याच्या नंतर आपले ते पिल्ले 7,000ने विकले. 7,000ने विकल्यानंतर आपल्याला हे 85 ते 90 हजार रुपये त्यांचं 14 महिन्यामध्ये मिळालेलं आहे. 14 महिन्यामध्ये शेळी 2 वेळा येते. तर अशी आपली 2 शेळ्यांची वार्षिक उत्पन्न आहे. आणि शेळ्या चांगल्या क्वालिटीच्या आहे. आणि त्या शेळ्या फक्त आपण 8
8 16,000ला शेळ्या आणल्या होत्या काही मित्राकडून. आणि तो मित्र म्हणला घेऊन जा आपल्याला. कधी दुसऱ्याला म्हणजे तो आपला याला विकणार होता, कटईवाल्याला विकणार होता, पण त्याचं नशीब थोर आणि माझंही नशीब थोर. कटईवाल्याला चालल्या होत्या पण म्हटलं जाऊ दे बाबा नको देऊ, कटईवाल्याला जातो मी घेऊन. आणल्या त्यावेळेस एक गामीन होती, एक इथं आल्यावर लागली. अशा पद्धतीने 2 शेळ्यांनी माझ्या एवढं इन्कम दिलेलं आहे. आणि प्रत्येक वेताला त्यांचं एवढं होऊन. आणि आता मी त्यांच्या 2-3 पाठी पाळलेल्या आहेत. आता बघा 16,000ची पाठ तिची मी एक विकलेली आहे एका शेळीची. आणि एका शेळीच्या त्या विकलेल्या पाठीची एक पाठ राखलेली आहे. तर असं त्यांच्या 2-4 शेळ्या पण तयार झाल्या, त्यांच्यापासून 2-4 शेळ्या तयार झाल्या. आणि वार्षिक उत्पन्न पण मी त्यांच्यापासून एवढं घेतलेलं आहे. तर ही रिअल कंडिशन आहे. वार्षिक उत्पन्न 2 शेळ्यांपासून 85,000 ते 90,000 रुपये मिळवणारा मी एकमेव शेळीपालक बांधव आहे. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटला, हा व्हिडिओ कसा वाटला, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद, मनापासून अभिनंदन. आणि नक्की लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला, आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच आपले नवीन माहिती आणि व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, आणि म्हणजे आपले नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येतील. तर ठीक आहे, असो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सर्वांचं मनापासून अभिनंदन. जय हिंद, जय महाराष्ट्र.